स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी सांगोला मतदारसंघाचं 60-65 वर्ष प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातील गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, शेतकरी, वंचित घटकांचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांचे प्रश्न वेळोवेळी अधिवेशनामध्ये मांडून सरकारकडून ते सोडवून घेतले. आणि नेहमीच एक राजकारणातला नेता कसा असावा, तरुण पिढीनं, नव्या पिढीनं कुणाकडे पाहून राजकारणामध्ये यावं असं आदर्शवत नेतृत्व स्वर्गीय आबासाहेब होते. आणि त्यांचा तो विचार जपण्याचं काम या मतदारसंघातली सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी करत आहेत, याचा मनस्वी आनंद होतो. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपली आणि हनुमान मंदिर सुपलीच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले, विविध स्पर्धेंचं आयोजन केलं आणि जयंतीच्या वतीने त्यांच्या बक्षीस समारंभाचा आज कार्यक्रम होता. आणि त्याचबरोबर या सुपली गावातील विविध या हनुमान विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवून अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांची निवड झाली, त्यांचाही सत्कार सोहळ्याचा या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि खूप मनस्वी आनंद होतोय की या माणसाने आयुष्यभर निस्वार्थी भावनेने, निष्कलंक आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण केलं. त्यांचे विचार जपण्याची सर्व मंडळी या गावातील सर्व मंडळी विचार जपण्यासाठी कष्ट घेतात, माझ्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करतात इथली ज्येष्ठ मंडळी, याचा आनंद होतोय. आता बघायला गेलं तर रस्त्याचं परत नंतर इष्टींचा प्रश्न असतील किंवा पाण्याचा प्रश्न हे तुम्ही मांडताय. शेजारच्या मतदारसंघामध्ये मात्र आमदारांची कामं होत नाही, पण तुमच्याच कामाचा आज झपाटा त्यात चालू आहे. तर अजून अशी कुठली कामं राहील असं वाटतंय तुम्हाला? आमच्या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची कामं आहेत. इथला एक पुलाचं काम बाकी आहे. बरेचसे वाडी वस्तीवरची रस्त्याची मागणी आहे. आत्ताच आमदार फंडातून आपण दत्त मंदिरासाठी सभागृह मंजूर केलेलं आहे. असे अनेक कामं वेगवेगळ्या परिस्थितीनुसार येतात. काही खडीकरण असतं, मुरमीकरण असतं, डांबरीकरण असतं, कॉन्क्रिटीकरण असतं. आणि विशेष करून स्वर्गीय आबासाहेबांचं एक वाक्य होतं की मी दुष्काळात जरी जन्माला आलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही. आणि जीवनभर त्या महामानवाने या मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी वर्गातील आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी जाण्यासाठी, शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी अहोरात्र स्वर्गीय नागनाथांना नायकवाडींना सोबत घेऊन आणि तालुक्यातल्या आणि मतदारसंघातली तमाम तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन 30 वर्ष कष्ट केलं. आणि टेंबू म्हैसाळ योजना असेल, निरा उजवा कालवा असेल, राजेवाडी तलावातलं पाणी असेल आणि सांगोला उपसा सिंचनची योजना आता चालू आहे. अशा विविध सिंचन योजनेच्या माध्यमातून आज सांगोला तालुक्यात सर्व क्षेत्र हे ओलिताखाली येते, याचा मनस्वी आनंद होतो. आणि 2019 पूर्वीच स्वर्गीय आबासाहेबांनी तालुक्यातला शेतकऱ्यांचा जो सिंचनाचा प्रश्न होता तो 70% क्षेत्र हे ओलिताखाली आणलं होतं. हा आमच्यासारख्या तरुणांना एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारी आबासाहेबांचं काम होतं. आणि निश्चितपणे विविध परिस्थितीनुसार विविध कामांच्या मागण्या या नागरिकांकडून येतात आणि त्यासाठी आम्ही कष्ट घेतो. स्वर्गीय आबासाहेबांचे आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे खूप चांगले जवळकीचे संबंध होते आणि त्या कारणाने त्यांचा आशीर्वाद माझ्यावरती कायम असतो आणि ते नेहमी सतत मदत करतात. मागच्या 5 वर्षामध्ये शिरबावीसारखी MGPची योजना बंद पडली होती. आम्ही CM साहेबांना पत्र दिलं आणि विजेचं 5.5 कोटीच्या आसपास बिल थकीत होतं. पण स्वर्गीय आबासाहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप चांगले संबंध असल्या कारणाने देवेंद्रजींनी तात्काळ त्याला मंजुरी दिली आणि सरकारने ते आमचं लाईट बिल माफ केलं आणि परत आता पूर्ववत शिरबावीची MGPची योजना चालू आहे. शिरबावी आणि 81 गावची ती पिण्याच्या पाण्याची योजना आहे महाराष्ट्र प्राधिकरणाची. आणि आज तालुक्यामध्ये पाऊस पडला नाही, या भागात आपल्या या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, तरी सुद्धा शेतीला पाणी मिळते. आज मान नदीला पाणी आलेलं आहे, भविष्यात कोरडा नदीला पाणी येईल. विविध टेंबूचे असतील, म्हैसाळच्या कालव्यातून पाणी, निरा उजव्या कालव्यातून पाणी मिळते. आणि पिण्याच्या पाण्याची तहान ही स्वर्गीय आबासाहेबांनी शिरबावीच्या योजनेमधून भागवली होती. मध्यंतरीच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ती बंद पडली योजना. आता परत ती आमच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या आशीर्वादाने ती सुरू झालेली आहे. आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेबांचं नेतृत्व खमका आहे. ते कायम आमच्यासारख्या तरुणांना सोबत घेऊन
आम्हाला मदत करण्याची त्यांची भावना असते आणि वेळोवेळी त्यांनी मदतही केलेली आहे. निश्चितपणे भविष्यकाळ हा या मतदारसंघाचा सुजलाम सुफलाम असेल हा विश्वास आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील तमाम सर्व नागरिकांना देतो. लास्ट